तिरुपती देवस्थानाच्या प्रसादामध्ये चरबी आढळल्याचं काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यानंतर मग अचानकपणे काल बातमी आली की 18 कर्मचाऱ्यांना तिथं असणाऱ्या हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त जे आहेत त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. मग आता हे योग्य की अयोग्य या संदर्भातला आपण ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यावरती अनेकांच्या अगदी चांगल्या वाईट प्रतिक्रिया येतात, नक्की जाऊन पाहू शकता. परंतु मला असा प्रश्न उपस्थित करायचा आहे की जर मंदिरामध्ये प्रसादामध्ये जर काही चुकीचे पदार्थ आढळले असतील तर तिथं प्रशासनामध्ये इतकं मोठं ते ट्रस्ट आहे, तर त्या ट्रस्टनं लक्ष घातलं नव्हतं का? एवढे सगळे कॅमेरे बसवलेले असतात, एवढी सगळी सिक्युरिटी असते, मग असं सगळं होत असताना ते वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या सिक्युरिटींमधून तिथं जाता येतं. दर्शनासाठी सुद्धा जर तुम्ही कधी गेला असाल तर किमान 10, 12, 15 खोल्यांमधून मग देवापर्यंत पोहोचता येतं. मग प्रसादामध्ये अशी भेसळ होत असताना प्रशासनानं स्वतःची चूक लपवण्यासाठी अशा पद्धतीनं बिगर हिंदूंवरती कारवाई करण्याचं काम केलंय का? याचं उत्तर तुम्ही मला वाटतं देणं गरजेचं आहे.